झी 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापुरात जलसंधारणासाठी आलेला 1,86,00,000चा निधी कामाअभावी परत गेलाय। जिल्हा नियोजन समितीच्या ढिसाळ कारभारामुळे हा धक्कादायक प्रकार घडला। जलसंधारणाची कामं जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने करायची की लघु पाटबंधारे विभागाने, या वादात हा निधी इतर विभागांकडे वळवण्यात आला। पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने कोल्हापूर जिल्ह्याला 4 कोटींचा निधी उपलब्ध केला होता। पण पाणी नियोजनाचे हे काम जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने करायचं की लघु पाटबंधारे विभागाने, या वादात हा निधी परत केला। 4 कोटींपैकी फक्त 2 कोटींचाच निधी वापरण्यात आला। गेली 2 वर्ष अतिरिक्त 1,86,00,000चा निधी तसाच पडून होता। त्यामुळे स्वाभाविकच पाझर तलाव आणि कोल्हापूर बंधाऱ्यांची कामं झालीच नाहीत। जिल्हा परिषद सदस्यांमध्ये नसलेली एकवाक्यता याला कारणीभूत ठरली आणि उरलेला निधी इतर विभागांकडे वळवण्यात आला। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने हे काम करावं का जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांनी ते काम करावं, या वादामध्ये खऱ्या अर्थाने हा पैसा परत महाराष्ट्र शासनाला तिजोरीमध्ये जातोय। पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधारे डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना उपयुक्त ठरतात, पण याबाबत प्रशासनाला गांभीर्य नाही। स्वाभाविकच शेतकऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली। मध्यंतरीच्या काळात जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता लागल्यामुळे याच्या थोडासा प्रशासकीय मान्यतेला प्रोसेसिंगमध्ये विलंब झाल्यामुळे आपण हा पैसा 1,86,00,000चा पैसा आपण रिअप्रोप्रिएट करून जिल्हा परिषदच्या इतर योजनांवर वर्ग करून घेतला। कोल्हापुरात सुद्धा प्याच्या पाण्याच्या शेतकऱ्यांना पिकाला लागणाऱ्या पाण्याच्या सुद्धा झळा सुसवाव्या लागतील याचा त्यांनी गांभीर्याने विचार करणं गरजेचं होतं। त्यांनी तो केला नाही, याचं यांना शल्य, आमच्यासारख्याला शल्य वाटतं। अर्धा महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण कोल्हापुरात मुबलक पाणी आहे। प्रशासनाला या पाण्याबाबत गांभीर्यच नाही, त्यामुळे परिसरातल्या शेतकऱ्यांना याचा फटका बसणार हे निश्चित। झी 24 ताससाठी कोल्हापूरहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।